नमस्कार. मी सुपर MJ मोनिका जोशी आपल्या सगळ्यांचं कॉफी विथ मोनिका या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, रोज संध्याकाळी 5 वाजता छान अशा या रम्य संध्याकाळी आपण बरोबर भेटत असतो कॉफी विथ मोनिका ह्या कार्यक्रमामध्ये. मला खात्री आहे की रोज काहीतरी नवीन नवीन मी आपल्याकरता घेऊन येत असते आणि हे नवे नवे विषय आपल्याबरोबर सांगताना, आपल्याबरोबर शेअर करताना मला तितकाच आनंद होतो जितका मला दररोज होत असतो. मंडळी, कॉफी विथ मोनिका हा कार्यक्रम दिवसेंदिवस आपल्यासारख्या रसिकांच्या मनामध्ये बसायला लागलाय. मला आपल्यासारख्या रसिकांकडनं चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत आणि ते ऐकून मला खूप छान वाटतंय. मंडळी, कुठलीही गोष्ट आपण जी करतो त्यातून जर समोरच्याला आनंद होणार असेल तर ती गोष्ट आपण तितक्याच आवडीनं आणि तितक्याच छान मनापासून करत असतो. आणि मला देखील आवडतं की रोज तुम्ही येता, तुम्ही बघता आणि तुम्ही माझ्याबरोबर संवाद साधता, तुम्ही माझ्याशी गप्पा मारता, हे बघून माझा उत्साहसुद्धा तेवढाच अजून वाढत असतो. रोज काहीतरी नवीन नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येणं हे आता मला अत्यंत आवडीचं काम झालं आहे. त्यामुळे मी सुद्धा घड्याळामध्ये कधी एकदा 5 वाजता आहेत आणि कधी एकदा आपल्या भेटीला येते असं मला झालेलं असतं. सुपर MJ, मी मोनिका जोशी. माझी मी थोडक्यात आपल्याला ओळख करून देते. मी निवेदिका आहे. गेल्या 15 वर्षापासून मी दूरदर्शन, आकाशवाणी ह्यासारख्या वृत्तवाहिन्यांवरती काम केलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या झी न्यूज असेल, झी 24 तास असेल, IBN लोकमत असेल किंवा साम TV असेल, ह्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरनं मी विनोदी कार्यक्रम सादर केले आहेत. ते म्हणजे पुणेरी तडका हा माझा जो एकपात्री कार्यक्रम आहे याच्या माध्यमातून. त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून मी आपल्या भेटीला येत असते. त्याचबरोबर प्रेरणादायी व्यक्ती म्हणजेच मोटिवेशनल स्पीकर म्हणून सुद्धा मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करते. ह्याच सकारात्मकता आपण आपल्यामध्ये कशा प्रकारे आणू शकतो हे मी दररोज तुम्हाला सांगत असते. कारण रोज मी तुम्हाला ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगते, आपल्याबरोबर शेअर करते, त्या आपण आपल्याबरोबर आणल्या, आपल्या आयुष्यात आणल्या तर आपलं ध्येय, स्वप्न, इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हायला याची नक्कीच मदत होते. मी काल आपल्याला सांगितलं की जी छोट्या छोट्या गोष्टी, जी मूल्यमंत्र मी तुम्हाला सांगितली आहेत ती तुम्ही वापरता का, ती तुम्ही अंगीकारता का, हे तुम्ही मला सांगा. कारण हे तुम्ही मला सांगितलं म्हणजे मला कळेल की मी तुम्हाला सांगते हे तुम्हाला उपयुक्त ठरतं आहे, त्याचा तुम्हाला आनंद होतोय, हेच ऐकून मला देखील बरं वाटेल. आज मी याची पुढची पायरी सांगणार आहे. आज ह्या रायगड माझा आणि महाराष्ट्र न्यूज 24 ह्या फेसबुक पेजवरून आपल्याशी गप्पा मारताना सगळ्यात प्रथम मी संतोषजी पवार यांचे मनापासून आभार मानेन. कारण कधीही कुठल्याही गोष्टी करता मी तुम्हाला सांगितलं आहे की कृतज्ञता व्यक्त करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ग्रॅटिट्यूड हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला काल एक छोटीशी गोष्ट सांगितली होती की सकाळी उठल्यापासून प्रत्येक गोष्टीला आपण धन्यवाद द्या, प्रत्येक गोष्टीला आपण आभार माना, प्रत्येक गोष्टीला आपण थँक्यू मनातल्या मनात म्हणत राहा. आणि मला खात्री आहे की आपण हे करायला सुरुवात केली असणार आहे. कारण हे केल्याने आपल्याच आयुष्यामध्ये फरक पडणार आहे. मंडळी, आजचा हा कार्यक्रम सुरू करताना जसं आपण रोज काही छोट्या छोट्या ओळी घेतो, त्याचबरोबर आज सुद्धा मी तुमच्याबरोबर एक ओळ शेअर करणार आहे, एक गोष्ट शेअर करणार आहे. आणि ही गोष्ट शेअर करताना मला रोज आनंद होतो, कारण रोज वेगवेगळ्या गोष्टी मी घेऊन येत असते हे बघून मला खूप आनंद होतो. मंडळी, आपल्या दोघांमध्ये एक दोस्तीचं नातं तयार झालेलं आहे. एक छान असा दुवा आपल्यामध्ये निर्माण झाला आहे. किरणजी, नमस्कार, गुड इव्हिनिंग. रोज संध्याकाळी आपण भेटतो, रोज संध्याकाळी काही माझे आवडते रसिक इथे माझ्याबरोबर असतात, हे बघून मला खूप छान वाटतं. कारण आता आपण एक मैत्रीचं नातं तयार झालं आहे, आपण एक दोस्ती आहे आणि आपण ही दोस्ती निभावणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या दोस्तीच्या माध्यमातून आपण आपला हा कार्यक्रम पुढे घेऊन जात असतो. दोस्ती ने कुछ इतना सिखाया है मुझे, दोस्ती ने कुछ इतना सिखाया है मुझे कि अगर आप भूल भी जाए तो याद करना है मुझे. दोस्ती ने इतना सिखाया है मुझे कि अगर आप भूल भी जाए तो आपको याद करना है मुझे. खुदा ने बस इतना सिखाया है मुझे, खुदा ने बस इतना सिखाया है मुझे कि दुआ में याद रखना है मुझे, याद रखना है मुझे. आपण ही जी दोस्ती आहे आपली करार ठेवणार आहोत. दररोज आपण भेटत आहोत, दररोज आपण वेगवेगळ्या गोष्टी इथे शिकतो, वेगवेगळ्या गोष्टी आपण इथे करतो आणि ह्या सकारात्मक गोष्टींच्या माध्यमातून आपण आपलं आयुष्य फुलवत चाललेलो आहोत, वाढवत चाललेलो आहोत. या सकारात्मक गोष्टी आपण आपल्यामध्ये आणताय का, ह्याची मला खात्री आहे की आपण आणत असणार. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे
ते काहीसं सुरुवातीला एक छानशी कथा सांगणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सकारात्मकता आपल्यामध्ये आपण कशी आणू शकतो ह्याविषयी मी मार्गदर्शन करणार आहे. सिसिफस. सिसिफस हा कोरथ देशाचा राजा होता. सिसिफस हा कोरथ देशाचा राजा होता. त्या सिसिफसच्या हातून एक छोटीशी चूक घडली. पण ही चूक इतकी मोठी होती की त्याला देवानी एक शिक्षा दिली. ती शिक्षा काय होती की एक असा उंच पर्वत होता. त्या पर्वताच्या पायथ्यापासून एक मोठा दगड खालपासून वरपर्यंत ढकलत 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 वरती घेऊन जायचं. ज्या वेळेला शिखरावरती तो दगड पोचेल त्यावेळेला सिसिफस त्याच्या शिक्षेतून मुक्त होणार होता. ऐकायला किती छान आणि सोपी वाटते ना ही गोष्ट, की एक दगड ढकलत ढकलत शिखराच्या वरपर्यंत न्यायचा आहे. काय त्यात अवघड आहे? असं चुटकीसरशी एक 15-20 मिनिटामध्ये आपण दगड वर घेऊन जाऊ आणि आपल्या शिक्षेतून मुक्त पाहू, असं सिसिफसने विचार केला. मंडळी, सिसिफसने तो दगड ढकलायला सुरुवात केली. मोठी शिळा होती आणि ती मोठी शिळा पायथ्यापासून ढकलत 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 सिसिफस हळूहळू हळूहळू वर जायला लागला. सकाळी सुरुवात केली होती. हळूहळू बघता बघता सूर्य डोक्यावर आला. घामे घूम झाला, थकला. आता त्यांनी 2 मिनिटं विश्रांती घ्यावं असा विचार केला आणि त्याची क्षणाची चूक झाली आणि त्याच्या हातून ती शिळा निसटली आणि परत गडगड 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 जाऊन पायथ्याशी आली. सिसिफस म्हणला, ह्या वेळेस मी चुकलो, पुढच्या वेळेस मी माझं काम बरोबर करणार आहे, असं म्हणून लगेच त्यांनी सुरुवात केली. ढकलत 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 शिळा वरपर्यंत दिली. जिथं पोचला होता त्याच्यापेक्षाही वरपर्यंत घेऊन गेला शिळा आणि तिथे परत तो दमला. काहीच्या क्षणांची चूक झाली, परत ती शिळा गडगडत खाली झाली. सातत्याने सिसिफस ती शिळा वर न्यायचा प्रयत्न करायचा आणि थोड्याशा चुकीने ती शिळा परत येऊन खाली पडायची. मंडळी, ऐकायला एखादी गोष्ट आपल्याला किती सोपी वाटते, की हे आम्ही पटकन करू शकू, हे किती किरकोळ काम आहे, हे आपण झटक्यात करून टाकू आणि आटपून टाकू असं आपल्याला वाटतं. परंतु दिसतं तेवढं एखादं काम सोपं नसतं. याची यातून आपल्याला कल्पना आली असेल. सिसिफसला सुद्धा जी शिक्षा अतिशय सोपी वाटली होती ती त्याच्याकरता तेवढीशी सोपी ठरली नाही. त्यांनी खूप प्रयत्नानंतर जवळजवळ 8-10 दिवसानंतर ती शिळा कशी बशी त्या शिखरावरती पोचली आणि सिसिफस त्याच्या शिक्षेतून मुक्त झाला. मंडळी, ही सध्याची स्थिती आपली काहीशी अशीच आहे. आपण एका संकटात सापडलोय. आपण सगळेजण आत्ता जबाबदारीने वागतोय. आपण सगळेजण आत्ता आपल्या घरात बसलोय. पण ज्या वेळेला हा 3 मे नंतरचा लॉकडाऊन काही अंशी उठेल त्यावेळेला देखील आपण इतक्याच जबाबदारीने वागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जितकी जबाबदारी आपण दाखवू तितकीच चांगली परिस्थिती आपल्याला लवकर बघायला मिळणार आहे. मंडळी, अगदी साहजिक आहे की गेल्या महिनाभर आपण सगळेजण घरी बसलो आहोत, त्यामुळे दमलेले आहोत. परंतु ह्या परिस्थितीमधनं बाहेर येण्याकरता आपली थोडीशी चूक सुद्धा कुठेतरी मोठी घातक ठरू शकते, हे मी तुम्हाला ह्या निमित्ताने सांगायचा प्रयत्न करते. कारण आपण आत्ता पेशन्स ठेवलाय. आत्ता आपण सगळ्यांनी एक मनात निश्चय केलेला आहे की नाही, मला बाहेर पडायचं नाहीये. पण 3 मे नंतर लॉकडाऊन ज्या भागांमध्ये उठेल त्या भागातल्या लोकांनी सुद्धा संयम बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या संयमातूनच सगळ्या गोष्टी आपल्याकडे येत असतात. कारण संयम जर आपण बाळगला तर आपल्याला त्याचे चांगली फळं मिळणार आहेत. आज मी तुम्हाला लॉकडाऊनच्या निमित्ताने घरात असताना वेगवेगळ्या गृहिणी कशा प्रकारे कुठकुठले वेगवेगळे पदार्थ, हो, फेसबुकवरती सध्या आपण सगळेजण बघतो आहोत की वेगवेगळे पदार्थ बघून आपल्याला ते टाकतात गृहिणी वेगवेगळ्या आणि अतिशय चुटकीसरशी काही गोष्टी केल्या जातात. परंतु त्या गोष्टींचं महत्त्व आपल्याला कधी कळतं ह्याविषयी मी तुम्हाला एक छानसा वाचनात आलेला एक लेख मी वाचून दाखवणार आहे. मला खात्री आहे तो तुम्हाला सुद्धा आवडेल. आपण नक्की माझ्याशी संवाद साधा. आपण संवाद साधलेला मला आवडतो आणि तुम्ही कोण कोण बघता आहात, रोजचे आमचे रसिक आहेत, ते मला नमस्कार करतात, शुभसंध्या करतात. मी प्रत्येकाच्या मेसेजची वाट बघते. मी इथे तो कालचा माझ्या वाचनात आलेला तो छानसा मेसेज तुम्हाला वाचून दाखवते. काल अचानक जेवणाचा बेत बदलला. काल अचानक जेवणाचा बेत बदलला आणि खिचडी टाकली. तुम्हाला खात्री, कुठली कुठली खिचडी तुम्हाला आवडते मला सांगा बरं. आपण किती किती प्रकारच्या खिचडी करू शकतो ह्याविषयी मला तुम्ही सांगा बरं. माझ्या अनेक मैत्रिणी इथे बघत असतात रोज, त्यामुळे येस नेहाताई नमस्कार. मी तुम्हालाच आता मला विचारणार होते की कुठच्या खिचडी आपण टाकतो या तुम्ही मला सांगाव्यात. तुम्ही माझ्याशी संवाद साधाच. काल अचानक जेवणाचा बेत बदलला आणि खिचडी टाकली. झटपट 15 मिनिटांमध्ये टेबलावर खिचडीचा कुकर तयार. सहज जाणवलं
काय कमालीचा पदार्थ आहे नाही. सहज जाणवलं काय कमालीचा पदार्थ आहे. बेत बदलला, खिचडी टाका. कंटाळा आला, खिचडी टाका. घरात काही नसलं, खिचडी टाका. संध्याकाळी बाहेर जायचंय, काही उरकायला नको, खिचडी टाका. किती छान ना. तांदूळ मूग प्रमाण कमी जास्त झालं तरीही छानच लागते की नाही. नेहाताई मला सांगा, किती प्रकारच्या खिचड्या टाकतो. साबुदाण्याची खिचडी असते, मुगाच्या डाळीची खिचडी असते, तुरीच्या डाळीची खिचडी असते, त्याचबरोबर हिरव्या मुगांची सुद्धा खिचडी असते. या 4 प्रकारच्या खिचडी मी बनवते. आपण अजून कुठल्या बनवत असाल तर आपण जरूर मला सांगा. तांदूळ मूग प्रमाण कमी जास्त झालं तरीही छानच लागते. नुसतं पाण्यात डाळ तांदूळ टाकून तयार झालेली असते खिचडी. बरं नसलं तरी नुसते धणे जिरे मीठ घालून करता येते. पाणी जास्त झालं तरीही लुसलुशीत छान लागते. पाणी कमी झालं तरी बरीच लागते. कधी उरला सुरला भात, चमचाभर भाजी, मूठभर मटार हे टाकलं तर उत्तमच. गाजर असला नसला तरी सगळं सामावून घेतं. उरलं सुरलं त्यात टाकून आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. झटपट पटपट खिचडी होईपर्यंत ओटा आवरून वगैरे टाकतो आपण. बरं थोडा खडा मसाला असला, खोबरं टाकलं तर काय मस्तच लागते. मला इथे आठवतंय, माझी मावशी तर गुळाचा खडाही टाकायची. अचानक नको त्या पाहुण्यांची धाड पडली की आठवते ती म्हणजे खिचडी. या उलट प्रेमाचा माणूस न खाता पिता आपल्या घरातून जाऊ नये म्हणून 5 मिनिटात तयार होते ती खिचडी. याचबरोबर उपवासाचे व्रतवैकल्याचे मिनिटात तयार होते ती म्हणजे खिचडी. आदल्या रात्री आई आणि आजी हमखास खिचडी करायची. बहुतेक दुसऱ्या दिवसाची पचनक्रिया व्यवस्थित आणि नीट राहावी ह्या करताच ते शास्त्र असावं. साध्या पाण्यातही ही बिचारी शिजते. मग वरून लसणाची फोडणी तिला खुलवतात आणि कधी कोणी बिशीबेळी भरून मसालेदार करतात, तर काही प्रांतात त्याला खिचडा असंही म्हणतात. पण तिला काही असो, संपूर्ण भारत देशात किंवा जगाच्या पाठीवर असा कोणताही भारतीय नाही ज्याला ही मूगवाली खिचडी माहीत नाही. तुम्हाला सांगते, अहो परदेशी निघालेल्या आपल्या तरुण मुलाला आई कुकर लावणे आणि प्रथम पदार्थ म्हणजे खिचडी कशी करायची हे शिकवते. ही खिचडी चक्क पुरुषांना सुद्धा थोड्या अधिक प्रमाणात जमते. त्यामुळे सुखच सुख. कधी कुकरमध्ये 2 शिट्ट्या खेळवा, तर कधी मस्त पितळी भांड्यामध्ये रटारट शिजवा. वरून तूप, लोणी आणि मस्तपैकी खोबरं कोथिंबीरनं तिला सजवा. मला तर बुवा ही खिचडी फार आवडते. तुम्हाला आवडते का? तुम्ही सांगा बरं. अहो कसं असतं, तिचं काही म्हणणं नाही. पापड, लोणचं, कोथिंबीर हे काही असायलाच पाहिजे असं काही नाही. तिची सगळ्यांची दोस्ती होते. बरं पापड भाजून वाढला की तिचं रूप अजून खुलतं. कोणत्याही प्रकारचा पापड असो, मग त्याचं उडदाचा असो, मुगाचा असो, नाहीतर पोह्याचा असो, कुठल्याही प्रकारचा पापड असला तरी तिचा नातलग असतो. तसंच त्या लोणच्याचं. आजारी असली की खिचडी सोबत आंबट लिंबाचं लोणचं किंवा खाशा मंडळींबरोबर भरली मिरची, रेग्युलर बरोबर करीच्या लोणच्याने तिची दोस्ती अगदी घट्ट होते. कधी कधी सोबतीला असलेली पच्चपक्वान्न सुद्धा वाटावं अशी ठचकेबाज वाटते ही खिचडी. बरं शिळी राहिली. तुम्हाला सांगते, माझी आई शिळी खिचडी त्याच्यावरती दूध घालून तर इतकी 1-2 वेळा खाऊन, तुम्ही पण खाऊन बघा कसं असतं. शिळी राहिलेली आणि दुसऱ्या दिवशी गरम दुधाबरोबर ती अप्रतिम लागते. दह्यासोबत पण खासच लागते. आणि त्यातही गरम आमटी ओतून खा, कालवण खा, मिक्स करून खा, कुठल्याही प्रकारे ही खिचडी छानच लागते. कशी मज्जा आहे ना या खिचडीची. सगळ्या डाळी असो नसो, सगळे मसाले असो नसो, सगळे मसाले असो नसो, सगळ्या भाज्या असो नसो, घरात काही असो नसो, ही आपली सगळ्यांचं पोट भरते. कुणी मदतीला असो नसो, पाणी कमी जास्त असो, वेळ असो कमी असो, काही सजावट असो नसो, ज्या पानावरती असते ते पान ती खुलवते, ज्या पानावर असते ते पान ती खुलवते. प्रत्येक गृहिणीला जवळची वाटणारी अशी ही खिचडी तिची अत्यंत जीवलग असते. मुक्ता यज्ञेश डांगे यांनी हा लेख लिहिलेला आहे. मुक्ताताईंचं हे अत्यंत सुंदर अशी ही भाषा मला खूप भावली. कारण कुठलीही गोष्ट आपण कशा प्रकारे खुलवतो यामध्ये असतं. अशोकजी नमस्कार, शुभ संध्या. रोज संध्याकाळी भेटणारी ही मंडळी. रोज संध्याकाळी मला ना तुमची आता आठवण यायला लागलेली आहे की 5 कधी वाजतायत आणि कधी एकदा मी या सगळ्या मंडळींना भेटतेय असं मला व्हायला लागलेलं आहे. कारण ही
जी वेळ आहे ना, ही मस्तपैकी झकासपैकी कॉफी बरोबर काहीतरी आपण दरवेळेस असं काहीतरी कॉफी बरोबर छानपैकी बिस्किट खातो किंवा एखादा काहीतरी असं चुरमुरे खातो किंवा जो एखादा चटपटीत पदार्थ लागतो ना, तो कॉफी बरोबर आपल्याला खायला मजा येते. असे पदार्थ आणि असे ही गप्पा गोष्टी ही मंडळी असली ना की खूप मजा येते. मला खात्री आहे की आज ह्या कॉफी विथ मोनिका यामधल्या मी या वेगवेगळ्या गोष्टी आज तुम्हाला सांगणार आहे. याचबरोबर आज मला दुसरी एक कविता वाचनात आली, ती थोडीशी मनाला लागली, कारण सध्याच्या परिस्थितीवरती भाष्य करणारी अशी ती कविता होती. मी तुमच्याशी ती कविता शेअर करावी अशी माझी इथे इच्छा आहे. मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा ती आवडेल आणि सध्या परिस्थिती कशी आहे ते त्याचं आपल्याला जाणवेल आणि किती घातक आहे ती पण आपल्याला जाणवेल. मी मिसेस कोरोना, मी मिसेस कोरोना, मी मिरवणार आणि समद्यांची जिरवणार. मी मिसेस करोना, मी मिरवणार आणि समद्यांची जिरवणार. ऑडी बी जागेवर, मर्सिडीज बी जागेवर, मोर लांडोर नाचतायत त्यांच्या टपावर. ऑडी बी जागेवर, मर्सिडीज बी जागेवर, मोर लांडोर नाचतायत त्यांच्या टपावर. 5 स्टार वाल्यांची बोलतीच बंद, 5 स्टार वाल्यांची बोलतीच बंद. मी मिऱ्या वाटणार राजकारण्यांच्या डोक्यावर. मी मिरवणार आणि समद्यांची जिरवणार. गरीब श्रीमंत एकत्र जेवणार, गरीब श्रीमंत एकत्र जेवणार. जात पात न जुमवता प्रेत एकत्र जाळणार. गरीब श्रीमंत एकत्र जेवणार, जात पात न जुमानता प्रेत एकत्र जाळणार. भाजीपाल्यासाठी रांगाच रांगा, भाजीपाल्यासाठी रांगाच रांगा. मेड आहेत म्हणून मिरवणाऱ्या धुणी भांडी करणार. सगळा माज इथंच उतरवणार. भाजीपाल्यासाठी रांगाच रांगा, मेड आहेत म्हणून धुणी भांडी करणार. सगळा माज इथंच उतरवणार. मी मात्र मिरवणार, समद्यांची जिरवणार. दागदागिने कपडे कपाटातच रडणार, दागदागिने कपडे कपाटातच रडणार. चड्डीन बरमुडा मात्र गालातच हसणार. दागदागिने कपडे कपाटातच रडणार. चड्डी आणि बरमुडा मात्र गालातच हसणार. लुबाडलेल्या जमिनी हिरव्यागार होणार. शेतकऱ्यांची काय इथं दैना असते आपण बघतो. मोठे मोठे कारभारी, मोठे मोठे हे उद्योगपती असतात किंवा राजकारणी असतात, हे शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडतात आणि तिथे मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहतात. पण सध्याच्या काळामध्ये उशाशी 1 लाख रुपये घेऊन झोपलो तरी सुद्धा सुख मिळणार नाही. कारण परिस्थितीच इतकी बिकट आहे, परिस्थितीच इतकी चंचल आहे की कुठल्या क्षणी कोणाला काय होईल हे आपण सांगूच शकत नाहीये. त्यामुळे आज पैसा काय कामाचा. माणसाला माणूस जोडलेला असला म्हणजे तिथे ती तुमची खूप मोठी संपत्ती आहे. या निमित्ताने आपण एकमेकांशी जोडले गेले आहोत. मला खूप आनंद होतोय, कारण रायगड माझा आणि महाराष्ट्र न्यूज 24 यांनी हा उपक्रम जो चालू केलेला आहे तो आपल्याशी जोडणारा उपक्रम आहे, माणसाला माणूस जोडणारा उपक्रम आहे. त्यामुळे आज इथे ही सांगायची परिस्थिती अशी आहे की अक्षरशः खरी परिस्थिती आहे की लुबाडलेल्या जमिनी हिरव्यागार होणार. दागदागिने कपडे तिजोरीतच राहणार, दागदागिने कपडे तिजोरीतच राहणार. स्वच्छ आभाळ वसुंधरेच्या प्रेमात पडणार, स्वच्छ आभाळ वसुंधरेच्या प्रेमात पडणार. घाबरून समदे घरातच बसणार. मी मात्र मिरवणार, मी मात्र मिरवणार, समद्यांची जिरवणार. हिरो हिरोईनचा मेकअप उतरवणार, हिरो हिरोईनचा मेकअप उतरवणार. सेलिब्रिटी म्हणणाऱ्या फरशी पुसणार, हिरो हिरोईनचा मेकअप उतरवणार. सेलिब्रिटी म्हणणाऱ्या फरशी पुसावी लागणार. किती पार्टीवाल्या पोळ्या लाटणार, नेल स्पावाल्या झाडू पोछा करणार. मी मात्र मिरवणार, समद्यांची जिरवणार. मी तोऱ्यात मिरवणार आणि तुम्हा समद्यांची जिरवणार. दारूवाले सरबत पिणार, दारूवाले सरबत पिणार. पिझ्झावाले भाकरी खाणार. वाढदिवस साजरे घरातच होणार. मी नाकावर टिचून मिरवणार. तुमच्या समद्यांची मी जिरवणार. नद्या नाले फुलं पानं बहरणार. प्राणी पक्षी नाचणार. पैसा संपत्ती जागेवरच राहणार. मी मात्र मिरवणार, समद्यांची जिरवणार. मी मात्र मिरवणार, समद्यांची जिरवणार. मंडळी, खरोखर मनाला लागणारी अशी ही कविता आहे, वास्तव सांगणारी कविता आहे. कारण कधी कधी वास्तव हे खूप घातक असतं. आपल्याला स्वप्न नगरीमध्ये राहायला खूप आवडतं. आपल्याला स्वप्नांच्या नगरीमध्ये असल्यावरती छान वाटतं, कारण स्वप्नांच्या नगरीमध्ये आपण म्हणजे राजे असतो. आपण त्या देशात आपण राजे असतो. आपण जे म्हणू ते होत असतं.
लहान लहान मुलांशी जेव्हा मी गप्पा मारते ना, तेव्हा रोज सकाळी माझा मुलगा मला उठल्यावरती, आई मला ना स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये काय झालं माहितीये, आणि त्यामधली जी काही फॅन्टसी तो सांगत असतो ना, की मग ते असं झालं, मग मी त्याला असं मारलं, मग तिथे एवढे मोठे मोठे हे होते आणि मग ते तसं काय काय होतं. हे सगळं जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा लहानांचं चिमुरड्यांचं हे विश्व जे असतं हे खूप छान असतं. त्यामध्ये रमणारे खूप मस्त असतात. परंतु आपण ह्या लहान मुलांच्या विश्वातून बाहेर आलेलो आहोत. आपण सद्य परिस्थितीला सामोरे गेलेले आहोत आणि ही आजची परिस्थिती सावरताना आपल्याला जी दमछाक होतीये ती नक्कीच आपण सगळेजण अनुभवतो आहोत. पण त्यातच 4 क्षण विरंगुळ्याचे मिळावेत ह्याकरता रोज संध्याकाळी कॉफी विथ मोनिका हा कार्यक्रम घेऊन मी आपल्यासमोर येत असते. मंडळी, आता तुम्हाला सांगते, म्हणजे आता सध्या जर आता घरी बसलो आहोत, सगळेच जण आपल्या बरोबर आहेत, सगळेच जण आहेत. मला कधी कधी मी जुन्या गोष्टींमध्ये रमते. त्यावेळेला मला माझ्या नवऱ्याच्या, अगदी आमचं जेव्हा नवं नवं लग्न झालं होतं ना, त्यावेळेच्या काही गोष्टी आठवतात. त्या म्हणजे काय माहितीये का, आता माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मला माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं, हे बघ मोनिका, तसं आपल्या घरात सगळ्या कामांना बायका आहेत, पण तुला सुद्धा घरातल्या सगळ्या कामांमध्ये हात बटवायला लागेल. मी म्हणलं, अजिबात काळजी करू नका सासूबाई, तुमच्या मुलाचं पाकिट साफ करायचं काम अगदी मनापासून करीन हा. त्या दिवसापासून सासूबाईंनी मला आजपर्यंत उपदेश केलेला नाहीये. आता म्हणतात ना, की सुनेचे पाय घरात पडले की आमच्या सासरेबुवांनी ठरवलं की चला आपण आपलं प्रस्थान आपल्या गावाकडे कोकणामध्ये करूयात. कारण कसं असतं, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे सुनेचे पाय घरात पडले की ओळखून घ्यायचं असतं सासू सासऱ्यांनी, की आता आपण आपला संसार आटपून दुसरीकडे जायला पाहिजे, आपल्या मुलांना द्यायला पाहिजे काहीतरी. पण अहो मंडळी, माझ्या सासू सासरे गावाला गेले आणि गावाला गेल्यावरती तुम्हाला काय वाटते, आम्ही दोघं राजा राणी वगैरे अगदी छान सुखात असू? तसं काही नसतं हो. एकतर स्वयंपाकामध्ये माझी बोंब होती, मला स्वयंपाकातलं काही यायचं नाही. माझ्या नवऱ्याने मला जेव्हा मला बघायला आलं होतं ना, त्यावेळेस मला विचारलं, मग जेवण करता येतं का? मी म्हणलं हो, समोर ताट आलं की 15 मिनिटामध्ये फसतं. तर म्हणला, नाही नाही तसं नाही, बनवता येतं का? मी म्हणलं नाही, मागवता येतं हॉटेलातून, आणि समोर आलं की 10 मिनिटात फसतं. त्यामुळे माझी एकूणच जरा स्वयंपाकाची बोंब होती. पण मी निश्चयाने आणि निग्रहाने स्वयंपाक घरामध्ये प्रवेश केला. आणि कसं असतं, सुरुवातीचे दिवस कसे छान असतात, गोडी गुलाबीचे असतात. कोणी कुणावरती रागवत नसतं, कोणी कुणावरती काही हे करत नसतं, छान दिवस चाललेले असतात. त्यामुळे असं माझ्या नवऱ्याला सुद्धा ना सुरुवातीच्या काळामध्ये चित्रकलेची भयंकर आवड होती. अहो, तो ऑफिसला जायचा दिवसभर, मग मी दिवसभर स्वयंपाकघरात काहीतरी करत बसायचे. मग तो संध्याकाळी आला ना की आमच्या दोघांचा एकच उद्योग असायचा, त्याने चित्र काय काढलंय हे मी ओळखायचं आणि मी काय पदार्थ बनवलाय हे त्याने ओळखायचं. वेळ कसा छान जायचा बघा. अहो तुम्हाला सांगते, एक दिवस असे थंडीचे दिवस होते, एकदम मस्तपैकी ऑफिसमधनं आला, मला म्हणला, मोनिका फक्कडपैकी कॉफी कर ग. मी म्हटलं हो करते ना. मग मी पटकन पळत 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 स्वयंपाकघरात गेले, भांडं घेतलं, कॉफी घेतलं, पाणी घेतलं, दूध घातलं, साखर घातली, कॉफी घातली, दिलं भांडं ठेवून. हो, आणि माझी सिरियल चालली होती, उसका पती सिर्फ मेरा है, आणि त्या सिरियलचा क्लायमॅक्स आला होता. अर्ध्या तासाने ती सिरियल संपल्यावरती मला म्हणाला, मोनिका कॉफीचं काय झालं ग? मी म्हणलं, पटकन गेले, म्हणलं अय्या गॅसच लावायचा राहिला. थंडीमध्ये कोल्ड कॉफी काय छान लागते नाही. आम्ही दोघांनी कोल्ड कॉफी प्यायली. काही बोलला नाही तो. अगदी मनमिळाऊ आणि प्रेमळ नवरा आहे माझा, अतिशय चांगला आहे. कसं असतं ना, आता मी रोज असं त्याला मस्तपैकी असं जेवणाला मस्त पोळी भाजी आमटी वगैरे वाढते. एक दिवस जेवता जेवता असं जेवायचा ह्याचा पोळीचा तुकडा तोडला. मला म्हणला, मोनिका बीएला तुझा भूगोल विषय होता ना? मी म्हणलं, अय्या तुला कसं कळलं? तर मला म्हणतो, कसा हे काय रोज वेगवेगळे नकाशे खातोय ना? मी म्हणलं अच्छा. एक दिवस झाले, त्याच्यावरती 2-4 दिवस गेले, परत एक दिवस तुकडा तोडला, असा तोडला, माझ्याकडे बघतोय, काय छान दिसतीस तू आज. मी म्हणलं, हे काय जेवता जेवता काहीतरी नवीन? तर म्हणलं, नाही तुला बघून पोळी सुद्धा करपली. मी म्हणलं बरं. नाही, त्याचं कसं आहे ना, माझ्या नवऱ्याला असं शालजोडीतून द्यायची सवय आहे, पण मी फारसं काही मनावर घेत नाही. कारण कसं असतं, लग्नाचे नवे नवे दिवस असतात, छान छान असे चाललेलं असतं सगळं समजतं, त्यामुळे मी असं काही फारसं मनावर घेत नाही. मग असेच दिवस चाललेले होते. मग
छानपैकी एक दिवस असा टी व्ही बघत बसला होता बरं का. असा टी व्ही बघत बसला असताना एक दिवस एकदम ओरडला, अगं मोनिका, लवकर ये लवकर ये, ते बघ टी व्हीवर काय दाखवतायत. मी आपली हातातली कामं सोडून पळत आले धावत धावत, आणि टी व्हीवरती पुरुष सदृश चॅनल चालू होता, नॅशनल जिओग्राफी, आणि त्याच्यावरती म्हशींची डॉक्युमेंटरी चालली होती. आणि मला म्हणतो कसा, अगं ते बघ तुझे नातेवाईक टी व्हीवरती आलेत. मी म्हणलं, अय्या सासूबाई, नमस्कार करते. हा, बरं झालं बाई इथेच भेटलात. अहो तो जर एक आहे ना तर मी पण 125 रे, असं मी त्याला सोडत नाही. पण आम्ही दोघंही काही फारसं मनाला लावून घेत नाही. एक दिवस माझा वाढदिवस जवळ आला होता, आणि तुम्हाला माहिती आहे की नाही, असं काहीतरी वाढदिवसाला काहीतरी गिफ्ट वगैरे देतात. म्हणून मी माझ्या नवऱ्याला विचारलं, ऐक ना, मला तू माझ्या बर्थडेला गिफ्ट काय देणार. मला म्हटलं, तुला गिफ्ट ना, ती तुला सचिन तेंडुलकरची फरारी माहिती आहे. म्हटलं, अय्या तू मला फरारी गिफ्ट करणार. हो, अगदी त्याच रंगाची. म्हणलं, काय सांगतोयस, लाल रंगाची, अगदी त्याच रंगाची टिकली मी तुला गिफ्ट करणार आहे. मंडळी, कितीही गोडी गुलाबीचे दिवस असले आणि कितीही छान छान चाललेलं असलं तरी देखील अशा प्रकारची ही चेष्टा मी बिलकुल खपवून घेतली नाही. मी चिडले त्याच्यावर, मी बोलणं बंद केलं. मी म्हणलं, आता आजपासून चिठ्ठ्यांनी आपण काय ते बोलायचं. मग तो मला चिठ्ठ्या द्यायचा, मग मी त्याला चिठ्ठ्या द्यायचे, मग तो मला चिठ्ठ्या द्यायचा, मग मी त्याला चिठ्ठ्या द्यायचे. असंच आमचं चाललेलं होतं. एक दिवस माझ्या उशाखाली चिठ्ठी होती, मला उद्या सकाळी 7 वाजता उठव, मला महत्त्वाची मीटिंग आहे, ऑफिसला लवकर जायचे. मी चिठ्ठी वाचली आणि ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी स्वारी नेहमीप्रमाणे 7:30-8ला उठली आणि तणतण करायला लागला, मला उठवलं का नाहीस, मला खूप महत्त्वाची मीटिंग होती, मला अतिशय गडबडीचं काम होतं, तू मला उठवलं का नाहीस. मी म्हणलं, गप्प बसायचं, बोलायचं नाही. हे बघ, तुझ्यावरती मी किती चिठ्ठ्या टाकल्या, अरे उठ 7 वाजले, अरे उठ 7 वाजले, अरे उठ 7 वाजले. आता तू उठलाच नाहीस, त्याला मी तरी काय करणार. पण मंडळी, काही दिवसांनी म्हणलं मी आबोला सोडला. मग आबोला सोडल्यावरती काहीतरी गोड तोंड करायला पाहिजे, म्हणून मी त्याच्याकरता काहीतरी असा गोड पदार्थ केला. संध्याकाळी ऑफिसमधनं आल्यावरती मी म्हणलं, हे बघ काय केलंय. मला म्हणला, अरे वा वा, रव्याचा लाडू वाटतं. 2-4 त्याचे हातात आले होते. हो, नाही, पण आता भांडण नुकतंच मिटलं होतं की नाही, काही बोलला नाही. असेच सध्या एकदम सगळे असे गोडी गुलाबीचे दिवस चाललेले असताना एक दिवस काय झालं, असा जेवत होता आणि जेवता जेवता एकदम ओरडायला लागला, ऐक मोनिका, मोनिका छातीत दुखते. म्हणलं, अरे काय झालं, ऐक डॉक्टरांना फोन कर. मी डॉक्टरांना फोन केला. म्हणलं, डॉक्टर साहेब, माझ्या नवऱ्याची छातीत दुखते. डॉक्टर म्हणले, तडक घेऊन या. मी घेऊन गेले त्याला आणि डॉक्टरांनी चेक केलं. म्हणलं, काय झालं. हार्टशी रिलेटेड आहे. म्हणलं, काय झालं. ऑपरेशन करायला लागलं. माझ्या नवऱ्याला ऑपरेशनची भयंकर भीती वाटते. तो म्हणला, मेलो 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 मेलो. हे बघा, आज रात्री ह्यांना इथे ॲडमिट करा, दुसऱ्या दिवशी आपण ऑपरेशन करू आणि मग सगळं ठीक होईल. मग माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलमधल्या कोणत्या रूममध्ये ॲडमिट करायचं याकरता ही ती रूम बघण्याकरता मी, वॉर्डबॉय आणि डॉक्टर अशी आमची वरात चालली होती. आता एका ठिकाणी गेल्यावरती डॉक्टर आणि वॉर्डबॉयमध्ये बोलणं झालं. डॉक्टर, ही खोली. काय रे, नीट सगळी साफ बघ केली ना. हां डॉक्टर, केली. चला या खोलीमध्ये या. मी म्हणलं, डॉक्टर, आत्ता तुमच्यामध्ये आणि वॉर्डबॉयमध्ये काय खुसफुस चालली होती. अहो काही नाही, मला कळलं पाहिजे काय चालू होतं. अहो, ही खोली आहे ना, या खोलीमध्ये एक माणूस टिकत नाही. कालच एक जण गेलाय. पण मी त्याला विचारलं की व्यवस्थित सगळं साफ वगैरे केलंयस ना बाबा, तर तो हो म्हणाला. तर आज ही खोली तुम्हाला देतोय. अगदी भाग्यवान आहात ना, असा अगदी टिळा लावला डॉक्टरांनी आम्हाला आणि गेला. माझा नवरा आधीच घाबरलेला होता. त्यात ह्या रूमची अशी कथा ऐकून माझा नवरा अजूनच घाबरला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला असं ऑपरेशन थिएटरवरती झोपवलं होतं. डॉक्टर असे उभे होते. माझा नवरा म्हणतो कसा, डॉक्टर, मला भीती वाटतेय, माझं हे पहिलंच ऑपरेशन आहे. डॉक्टर म्हणले, हे बघा, घाबरू नका, माझं सुद्धा हे पहिलंच ऑपरेशन आहे. त्यावरती माझा नवरा म्हणाला, डॉक्टर, ती नर्स तिकडे का उभी आहे आणि तिच्या हातामध्ये हार कशा करता आहे.
डॉक्टर म्हणले, हे बघा, ऑपरेशन सक्सेसफुल झालं तर माझ्या गळ्यात आणि नाही झालं तर तुमच्या गळ्यात. मंडळी, तुम्हाला सांगते, इतक्या मला धास्ती होती, पण शेवटी तो हार डॉक्टरांच्याच गळ्यात पडला आणि माझा नवरा सुखरूपपणे घरी आला. अत्यंत आनंदाची गोष्ट होती. मंडळी, आज मला तुमच्याबरोबर ही शेअर करून माझी जुनी आठवण ताजी झाली. पण खूप छान वाटलं तुमच्याशी. रोज मी अशा गप्पा मारते त्या ऐकून मला बरं वाटतं. रोज तुम्हाला भेटून तुम्हाला सुद्धा मला भेटून बरं वाटत असणार अशी मी खात्री करते. आणि उद्या परत आपण भेटूयात याच वेळेला. आणि त्याचं नाव असेल या कार्यक्रमाचं कॉफी विथ मोनिका. स्टे ट्यून्ड. बाय बाय.